नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. तुमच्या सर्वांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे मित्रांनो. अधिकृत जिल्हा परिषद पदभरतीचं पुढील राहिलेल्या परीक्षांचं वेळापत्रक पेसा जिल्ह्यामधील प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. सर्वात अगोदर तुम्हाला ही माहिती देतो आहे, त्यासाठी या व्हिडिओला नक्की लाईक करा. तर बघा मित्रांनो, पुणे जिल्हा परिषदच्या अधिकृत वेबसाईटवरती या ठिकाणी हे वेळापत्रक आता प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. या ठिकाणी पाहू शकता, सरळ सेवा भरती प्रक्रिया 2023 पुणे जिल्हा परिषदकडील मुख्य सेविका, अंगणवाडी पर्यवेक्षिका, आरोग्य सेविका, त्याचबरोबर आरोग्यसेवक 40%, आरोग्यसेवक 50% आणि कंत्राटी ग्रामसेवक या पदांच्या परीक्षेचं वेळापत्रक मित्रांनो देण्यात आलेलं आहे. याच्या अगोदरही मित्रांनो या ठिकाणी हे वेळापत्रक आलेलं होतं, परंतु ऑफिशियल वेबसाईटवरती आलेलं नव्हतं. तर बघा मित्रांनो, आता अधिकृत वेळापत्रक आलेलं आहे. त्यासाठी या व्हिडिओला नक्की लाईक करा. सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तर पहा मित्रांनो, याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही मी देतोय, तिथून तुम्ही पाहू शकतात. तर बघा, आता सर्वात अगोदर हे वेळापत्रक तुमच्यासमोर मी ओपन केलेलं आहे. कुठल्या जिल्ह्यांच्या अगोदर मित्रांनो परीक्षा होणार आहेत, कुठल्या पदांच्या किती तारखेला परीक्षा होणार आहेत त्याची माहिती आपण डिटेलमध्ये पाहूयात. तर बघा, जिल्हा परिषद पदभरती प्रक्रिया 2023 अंतर्गत आता विविध पदांच्या परीक्षा पार पडलेल्या आहेत. तर अंतिम टप्प्यामध्ये पहा मित्रांनो, कुठल्या जिल्ह्यांच्या परीक्षा होत आहेत. नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, पुणे, ठाणे, पालघर, गडचिरोली, चंद्रपूर, अमरावती, यवतमाळ आणि नांदेड. तुम्ही कुठल्या जिल्हा परिषदमध्ये अप्लाय केलेलं आहे कमेंट बॉक्समध्ये सांगा. कुठल्या पदासाठी केलेलं आहे. या 13 जिल्हा परिषदांच्या सध्या परीक्षा होणार आहेत. त्याचसोबत मित्रांनो, राहिलेल्या जे जिल्हा परिषद आहेत, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या 3 जिल्हा परिषदेचे देखील मित्रांनो आरोग्यसेवक 40% आणि आरोग्यसेवक 50% या पदांच्या देखील याचसोबत परीक्षा ज्या आहेत तुमच्या घेतल्या जाणार आहेत. तर आता मित्रांनो, हे जे वेळापत्रक आलेलं आहे, मग ह्याच्यामध्ये मित्रांनो पेसाचे एक्झाम होतील का? तर पेसाच्या मित्रांनो एक्झाम याच्यामध्ये होणार नाहीत. त्यांनी या ठिकाणी काय म्हटले पहा, जसं की आरोग्यसेवक 40%, 50%, आरोग्यसेविका महिला, अंगणवाडी पर्यवेक्षिका आणि मित्रांनो ग्रामसेवक या संवर्गातील बिगर पेसा क्षेत्रातील पदासाठी मित्रांनो तुम्ही जर अर्ज केलेले असतील, म्हणजेच नॉन पेसासाठी, पेसा जिल्हे आहेत हे, परंतु त्यामध्ये जरी नॉन पेसासाठी तुम्ही अप्लाय केलेला असेल तर तुमच्या एक्झाम ज्या आहेत या ठिकाणी होणार आहेत. पेसाच्या सध्या एक्झाम होणार नाही. तुम्ही जर पेसामधून अप्लाय केलेले आणि तुम्ही म्हणाल की हॉल तिकीट कसं काय डाउनलोड होणार, तर पेसाची या ठिकाणी एक्झाम होणार नाहीत. सध्या पेसा जिल्ह्यामधील तुम्ही नॉन पेसाची या ठिकाणी जर अप्लाय केलेला असेल तर तुमच्या या ठिकाणी एक्झाम होतील. तर बघा, कुठल्या तारखेला एक्झाम आहेत. मुख्य सेविका, अंगणवाडी सेविका जी पर्यवेक्षिकेचं पद आहे त्यांची 18 जुलैला परीक्षा होईल. आता हे जे वेळापत्रक आहे हे सर्व जिल्हा परिषदांसाठी असणार आहे, फक्त पुणे झेडपीसाठी नाही आहे, सर्वांसाठी एकच आहे. त्यानंतर आरोग्य परिचारिका, आरोग्यसेविका महिला 19 जुलैसाठी या ठिकाणी असेल. आरोग्यसेवक पुरुष 40%, 22 आणि 23 जुलैला परीक्षा होईल. आरोग्यसेवक पुरुष 50%, हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी यांच्या परीक्षा 23 व 24 जुलैला होतील. त्यानंतर कंत्राटी ग्रामसेवक या पदाची परीक्षा तुमची 25, 29 आणि 30 जुलै 2024 रोजी होईल. म्हणजेच 18 जुलैपासून मित्रांनो या ठिकाणी 30 जुलैपर्यंत तुमच्या परीक्षा कंटिन्यू या ठिकाणी असणार आहेत. तर अशा पद्धतीचे हे वेळापत्रक आलं आहे. आता याचं परीक्षा केंद्र असेल किंवा शिफ्टबाबत अजून माहिती दिलेली नाही, ती माहिती नंतर कळवण्यात येईल असं त्यांनी सांगितलेलं आहे. मग तुम्हाला याचं हॉल तिकीट जे आहे कधीपर्यंत भेटेल, तर परीक्षेच्या 7 दिवस अगोदर तुम्हाला IBPSच्या वेबसाईटवरती हॉल तिकीट भेटेल. आत्ता सध्या हॉल तिकीट डाउनलोड होणार नाही. 7 दिवस म्हणलं तर या ठिकाणी 10 जुलैपासून तुमचे हॉल तिकीट जे आहे त्या ठिकाणी डाउनलोड व्हायला सुरुवात होईल मित्रांनो. अजूनपर्यंत हॉल तिकीट आलेलं नाहीत. जसे हॉल तिकीट या ठिकाणी उपलब्ध होतील तशी तुम्हाला माहिती जी आहे या ठिकाणी शेअर केली जाईल. तर सध्या फक्त हे अधिकृत वेबसाईटवरती वेळापत्रक आता देण्यात आलेलं आहे. आता मित्रांनो, हे जे पेसा जिल्हे 13 जिल्हे त्यामधील फक्त नॉन पेसाच्या तुमचे एक्झाम जे आहेत ते होणार आहेत. हे 13 जिल्ह्यांची यादी पाहू शकता. यामध्ये अप्लाय केलेला असेल तुम्ही तर ह्यामधील नॉन पेसांच्या जागासाठी सध्या हे वेळापत्रक आहे, त्यांच्या होणार आहेत परीक्षा. परंतु पेसाबद्दल मात्र अजून मित्रांनो या ठिकाणी वेळापत्रक आलेलं नाही. पेसामध्ये तुम्ही अप्लाय केलेलं आहे तर आपल्याला माहिती असेल पेसाबद्दलची मित्रांनो रिट पिटिशन जे आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये या ठिकाणी पेंडिंग आहे. त्याचा स्टेटस सध्या मित्रांनो या ठिकाणी पेंडिंगच दाखवतोय अजून. या ठिकाणी पाहू शकता ही जी रिट पिटिशन टाकण्यात आलेली होती मित्रांनो, त्याचा डायरी नंबर पाहू शकता, अजून या ठिकाणी पेंडिंग आहे. याच्यावरती मित्रांनो जसा फायनल डिसिजन येईल त्यानंतर मित्रांनो ह्या परीक्षा देखील तुमच्या 100% राहिलेल्या पेसाचे देखील होणार आहेत. सध्या पेसामधील नॉन पेसाचं हे वेळापत्रक आलेलं आहे. याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व शेअर करा आणि सर्व अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. मित्रांनो, सध्याच्या जिल्हा परिषद पदभरतीसाठी तुम्हाला पुस्तक हवं असेल तर विजयपथ पब्लिकेशन पुणे यांनी आरोग्य विभाग तांत्रिक डायरी, तांत्रिक माहितीचा सखोल आणि परिपूर्ण खजिना असलेलं पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे. यामध्ये मित्रांनो आरोग्यसेवक, आरोग्यसेविका यांच्या नवीन अभ्यासक्रमानुसार सर्व तांत्रिक प्रश्न तुम्हाला देण्यात आलेले आहेत TCS IBPS पॅटर्ननुसार. आणि मित्रांनो, त्यांचं आरोग्य विभाग टॉपिकने आहे तांत्रिक प्रश्नसंच, हे देखील पुस्तक प्रसिद्ध आहे. हे तांत्रिक डायरीवरती आधारित पुस्तक आहे. नवीन अभ्यासक्रमानुसार याच्यामध्ये देखील टॉपिकने आहे तुम्हाला तांत्रिक प्रश्नसंच
पाहायला भेटतील, तांत्रिक प्रश्न पाहायला भेटतील सध्याच्या झेडपीच्या पदभरतीसाठी. त्याचबरोबर पोलीस पदभरतीसाठी देखील त्यांचा 2023 मधील सर्व प्रश्नपत्रिका संच प्रसिद्ध झालेला आहे. ग्रामसेवक पदासाठी देखील तांत्रिक डायरी हे त्यांचं पुस्तक आहे. ग्रामसेवक तांत्रिक डायरीमध्ये मित्रांनो ग्रामसेवक पदाच्या सर्व तांत्रिक प्रश्नांचा तुम्हाला नवीन अभ्यासक्रमानुसार या ठिकाणी समावेश केलेला आहे. त्याचबरोबर ग्रामसेवक भरती 115 प्रश्नपत्रिका संच याच्यामध्ये देखील सर्व प्रश्नपत्रिका तुम्हाला दिलेल्या आहेत आणि नवीन अभ्यासक्रमानुसार देखील याच्यामध्ये मांडणी केलेली आहे. तर ही दोन्ही पुस्तकं ग्रामसेवक पदासाठी उपयुक्त आहेत. त्याचबरोबर मित्रांनो सामान्य ज्ञान हा विषय जो तुम्हाला प्रत्येक परीक्षेमध्ये कॉमन असतो, जसं की झेडपी असेल किंवा सरळ सेवेची कुठलीही इतर पदभरती असेल, त्यासाठी TCS IBPS पॅटर्ननुसार GS व GKची तुम्हाला तयारी करायची तर त्याच्यासाठी देखील वन लाईनर स्वरूपामध्ये त्यांचं पुस्तक उपलब्ध झालेलं आहे. आणि मित्रांनो पोलीस पदभरतीमधील ड्रायव्हर पद जे आहे त्यासाठी सचिन कुरून सर लिखित वाहनचालक भरतीसाठी तांत्रिक प्रश्न जे विचारले जातात तेही तुम्हाला या पुस्तकामध्ये पाहायला भेटतील. विजयपथ पब्लिकेशन पुणे यांच्या. SSC GD साठी असेल किंवा SSC साठी मराठी माध्यमातून त्यांची पुस्तकं आहेत. तर ही सर्व पुस्तकं मित्रांनो सध्याच्या सरळ सेवेच्या कुठल्याही भरतीसाठी उपयुक्त आहेत. तुम्ही कुठल्याही बुक स्टोअरमधून खरेदी करू शकतात किंवा ऑनलाईन देखील तुम्हाला उपलब्ध झालेली आहेत.